अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। शिव तोची राम जाना, राम तोची शिव माना, स्वरूपी एकची निर्गुण ब्रह्म विश्वपती तो जाना। स्वरूपी काही भेद नाही, वाद नका धरा सोई। लक्ष्मण म्हणे जनाप्रती, लक्ष्मण म्हणे जनाप्रती, आम्हा दिसे एकची मूर्ती। स्वरूपी एकची निर्गुण ब्रह्म विश्वपती तो जान। शिवहर 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 शिवहर। सद्गुरु शिवलिंग स्वामी महाराज की जय। दत्तात्रेय भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। पार्वती पतये शिव हर हर महादेव। सनातन हिंदू धर्म की जय। भारत माता की वंदे मातरम। सियावर रामचंद्र भगवान की जय। गो माता की जय। बालयोगी वेंकट स्वामी महाराज की जय। सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। सकल संत जन की जय। शिवाय शिवाय नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रान्विता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता। सा मां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापहा। शिव तोची राम जाना, राम तोची शिव माना, स्वरूपी एकची निर्गुण ब्रह्म विश्वपती तो जान। सच्चिदानंद स्वरूप भगवान शिव परमात्मा आणि त्या परमात्म्याचं प्रतिरूप म्हणजे भगवान दत्तात्रय। रजतम आणि सत्व गुणाचं प्रतीक म्हणजे भगवान दत्तात्रयांची ओळख आहे। अशा भगवान दत्तात्रयांच्या पवित्र चरणी अनंत अनंत नमस्कार करून पवित्र पिंपळगाव नगरीमध्ये संपन्न होत असणारी शिव महापुराण कथा प्रवक्ते असणारे धर्मो विश्वस्य प्रतिष्ठा। या जगाला महान होण्याकरता धर्म धारण करावा लागतो आणि तो धर्म जगाला ज्ञानाच्या माध्यमातून देणारे परमपूज्य मुलुक पीठाधीश्वर
श्री राजेंद्रदास महाराजजी यांच्या पवित्र मुखातून आपण शिवकथा श्रवण करत आहोत आणि त्या निमित्तानं साधू संतांचा कुंभमेळा या ठिकाणी संपन्न होतोय. हे तुमचं आमचं भाग्य आहे. तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. साधू संतांच्या दर्शनानं, साधू संतांच्या पदपर्शानं ही भूमी पुनीत आणि पावन झालेली आहे. पादाग्र रेणव यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रहमेदिनाम. एका साधूचा पदपर्श, एका शिवयोगाला अन्न देणं म्हणजे हजारो भक्तांना अन्नदान केलेलं पुण्य प्राप्त होतं. इथं एक नाही, दोन नाही, तीन नाही, हजारो साधू संत आहेत आणि त्या साधू संतांच्या माध्यमातून ज्ञानाचं अन्न आपल्याला प्राप्त होत आहे, ज्ञानाचं अमृत आपल्याला प्राप्त होत आहे. हे आपलं महत् भाग्य आहे. खऱ्या अर्थानं मानवीय जीवनाची दिवाळी म्हणजे ही दिवाळी आहे. मानवीय जीवनाचा दसरा म्हणजे हा दसरा आहे. कारण साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताही साधवः. साधूंचं दर्शन म्हणजे तीर्थस्नान आहे. बरेच जण म्हणतात प्रयागराजला गेल्यावर आम्ही काय केलं, तर त्यांना सांगा ज्या पद्धतीनं प्रयागराजमध्ये गंगा पापहरण करणारी आहे, यमुना भक्ती प्रदान करणारी आहे आणि सरस्वती ज्ञान प्रदान करणारी आहे, त्याच पद्धतीनं पिंपळगाव नगरीमध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा सोहळा संपन्न होता. आणि हा सोहळा पाहण्यासाठी देवानं आपल्याला जन्म दिला आणि म्हणून आज आपल्या सर्वांचं भाग्य उदयाला आलेलं आहे. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. मी बाबाजींना विचारलं हा कार्यक्रम आपण कोणत्या ताकदीवर करतोय, त्यांनी एकच शब्द केला, माझ्या शेतकरी राजाच्या बळावर करतो. काय उत्तर दिलं? माझ्या शेतकरी राजाच्या बळावर करतो. आणि शेतकऱ्याला धर्म सांभाळता येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदा तदा अवतारोयम गणेशस्य महीतले. ज्या ज्या वेळी धर्म ग्लानी होते, धर्म लोप पावतो, त्या त्यावेळी असे साधू संत जन्माला येतात आणि लोप झालेल्या धर्माला पुनरुत्थान करतात. आणि म्हणून संताच्या विभूती विभूती 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 संताच्या विभूती. हे धर्माला गी अवतरती, धर्माला गी अवतरती संताच्या विभूती बोलती संताच्या विभूती संताच्या विभूती धर्माला गी अवतरती अवतरती धर्माला गी अवतरती अवतरती धर्माला गी अवतरती. हे संताच्या विभूती विभूती धर्माला गी अवतरती धर्माला गी अवतरती धर्माला गी अवतरती. संतांच्या विभूती धर्म लागा अवतरती. ज्या पद्धतीनं देवाचा अवतार आणि सद्गुरूचा अवतार यामध्ये अंतर आहे. बरं, देवाच्या अवतारामध्ये शस्त्र आणि शास्त्र असतं आणि संतांच्या आणि गुरूंच्या अवतारामध्ये फक्त आणि फक्त शास्त्र असतं. लक्षात ठेवा. शास्त्र काय करतं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आम्हाला सर्व धर्म मान्य आहेत, आम्हाला सर्व समुदाय मान्य आहे,
आम्हाला ब्राह्मण मान्य आहे, वैष्णव मान्य आहे, क्षत्रिय मान्य आहे, वैश्य मान्य आहे, शूद्र मान्य आहे, लिंगायत वीरशैव मान्य आहे, पण येत असताना वाकडेपणा सोडून या बाहेर. आणि तो वाकडेपणा घालवण्यासाठी संतांनी देवाकडे प्रार्थना केली आणि त्या संतांचा अवतार म्हणजे बालयोगी ब्रह्मचारी व्यंकट स्वामी महाराज आहेत. शिवहर परवा धीरेंद्र शास्त्रीजी आले होते आणि ते येऊन गेल्यावर एका शिष्यानं मला फोन केला आणि म्हणाला, महाराज धीरेंद्र शास्त्री आले आणि कार्यक्रम खूपच जोरदार झाला. मी म्हटलं खरंच जोरदार झाला, कारण लिंग आमुचे जीवन लिंग ब्रह्म सनातन. धीरेंद्र शास्त्रींनी सनातन धर्माचा प्रचार, सनातन धर्माचा उत्थान व्हावं याकरता सदैव प्रयत्न केलेले आहे. माणसानं महान होण्याकरता पाणी कुठं घालावं याचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर फांद्या, वेली, फळं ऑटोमॅटिक लागतात, पण फांद्याला पाणी घातलं तर फांद्याला पाणी घातलं तर झाड वाढत नाही महाराज, झाड सुकून जातं. पण पाणी कुठं घालावं हे जे शिकवतात त्यांना सद्गुरू म्हणावं. शिवहर ज्यांचं 7 तारखेला कीर्तन संपन्न झालं असे आमचे आत्मीय असणारे महादेव शिवाचार्य गुरुमाऊली, गायनाचार्य, ज्ञानाचार्य, दिल तितक्या पदव्या कमीच आहेत. आहे की नाही? माणसानं कांद्याची टरपाल जितकी काढल तेवढं ते काढत निघतच जातं की नाही, तशा पदव्या जितक्या दिल तेवढ्या निघतच जातील. एवढ्या गुणानं संपन्न असणारे आमचे वाईकर महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी विना घेतलेले आमचे रायपाटणकर महाराज, ज्यांचा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे आमच्या वीरशैव लिंगायत धर्माच्या वाङ्मयीन शास्त्राचे कळस ज्यांना मानलं जातं. वारकऱ्यांचा कळस म्हणजे तुकोपार आहे आणि वीरशैवांचा कळस म्हणजे शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज अशी ज्यांची ओळख आहे. त्या मठाचे मठाधिपती असणारे आमचे आत्मीय गुरुबंधू असणारे, त्यांना पाहिले की आम्ही नेहमी म्हणतो, सखा तो जीवलग जीवीचा, तयाने परशिव केला जीवाचा. जीवाला शिवत्व प्रदान करणारं तत्व म्हणजे लक्ष्मण महाराजांचा मठ आहे. आणि त्या मठाचे मठाधिपती आमचे विश्वचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली, त्याचबरोबर आमच्या सोबत वेदांत ज्यांनी काशीमध्ये शिकला असे निर्मलानंद स्वामीजी मलकापूरकर, त्याचबरोबर आमच्या पाथरी मठाचे कांचबसवेश्वर मठाचे आचार्य शटस्थल ब्रह्मी 108 काशीनाथ शिवाचार्य गुरुमाऊली, आणि आपल्या जवळच हादगाव आहे महादेव मठाचे मठाधिपती श्री शटस्थल ब्रह्मी 108 शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली. त्याचबरोबर दशनामी संप्रदायातील साधू संत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला नाम अभिधान कुणाचं माहीत नाही, म्हणून सर्वांच्या चरणी महानुभाव पंत सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, वारकरी आलेले आहेत, दत्त संप्रदाय आलेले आहेत. या ठिकाणी आता मेळावाच झालेला आहे की नाही? मेळावा झालेला. काय झालं? किती सुंदर उदाहरण आहे पहा, लक्ष द्या. सगळ्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या होत्या आणि इथं 108 कुंडीय यज्ञ चालू आहे. आणि त्या फांद्या आणल्या, जोपर्यंत फांद्या यज्ञामध्ये टाकल्या नव्हत्या तोपर्यंत प्रत्येक जण सांगू लागला, महाराज ही आंब्याची आहे, महाराज ही चंदनाची आहे, महाराज ही उमराची आहे. मग सगळ्या यज्ञामध्ये पडले आणि राख हातात घेतली. आता सांगा ही कशाची? हा,
याला काय म्हणायचं, एकत्व. आणि हे एकत्व प्रदान करणारा सोहळा म्हणजे हा आपला आजचा कार्यक्रम आहे. शिवहर आणि या ठिकाणी उत्तम असे गायनाचार्य आहेत, उत्तम असे टाळकरी आहेत, विविध संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत. संत गोकुळनाथ वारकरी शिक्षण संस्था, श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज तथा श्री हरिभक्त परायण सुरेश महाराज, अशा सर्व आदी करून सर्व कीर्तनकार, आम्हाला नेहमी सोबत काम करत असणारे शिवभक्त परायण नागेश स्वामी कुरुंदवाडीकर, महाराष्ट्रामध्ये गिनीज बुकामध्ये ज्यांचा शंखनाद बुक आहे महाराज, असे विश्वनाथ स्वामी कुरुंदवाडीकर. एवढंच नव्हे, या यज्ञामध्ये मराठवाडा तर आलाच आला, पण अखंड महाराष्ट्र, आंध्र, त्याचबरोबर तेलंगणा राज्यातून सुद्धा भक्त मंडळी आलेली आहेत, माहेश्वर मंडळी आलेली आहे. नवे नवे शिवकीर्तनकार, हरिकीर्तनकार, दत्त कीर्तनकार सर्वांचा मेळावा बनलेला आहे. मग हा प्रयागराज नाही का? हा प्रयागराज नाही का? निश्चितच प्रयागराज आहे. असं सांगितलं जातं, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता पापम तापम च दैनम च हरती साधू संगती. संगती अत्यंत महत्वाची आहे. पाण्याच्या ठेंबानं संगती तव्याची केली, अस्तित्वाचा नाश झाला महाराज. पाण्याच्या ठेंबानं संगती फुलाची केली, मोत्यासारखा समाजामध्ये चमचम चमकला. आणि पाण्याच्या ठेंबानं शिंपल्याची संगती झाली आणि मोतीच झाला महाराज. तुम्ही कशासाठी आला तिथं? तव्यावर पडण्यासाठी आले, ते फक्त यातच राहिलेत. आणि जे मोती होण्यासाठी आले ते शिवकथेमध्ये बसले, पारायणामध्ये बसले, यज्ञामध्ये बसले. आणि ज्यांना मोती व्हायचं आहे त्यांनी सदैव नामचिंतन केलं, नामचिंतन केलं. चिंतने चिंतने तदरूपता. तदरूप होण्यासाठी कलियुगामध्ये साधन कोणतं आहे? तर संतांनी सांगितलं, कलियुगा माझी, कलियुगा माझी भजन हे सार. कलियुगा माझी भजन हे सार. कलियुगा माझी भजन हे सार. हृदयी शंकर साथ भावा. हृदयी शंकर कलियुगा माझी भजन हे सार. हो कलियुगा माझी भजन हे सार. हो कलियुगा माझी भजन हे सार. कलियुगा माझी भजन हे सार.
हे सार हृदयी शंकर हृदयी शंकर भजन हे सार हृदयी शंकर हृदयी शंकर बाबा क्या बात आहे. कलियुगा माझी भजन हे सार हृदयी शंकर साठवावा. हृदयामध्ये शंकर साठवावा नाही तर हृदयामध्ये राम तरी साठवावा. लक्षात आलं का? या जगामध्ये दोन धर्म महान आहेत. एक वैष्णव धर्म महान आहे आणि एक शैव धर्म महान आहे. नदी उगम कुठं पावते याला महत्व आहे की नदी मिळते कुठं याला महत्व आहे? सांगा ना. नदी मिळते कुठं याला महत्व आहे. नदी मिळते कुठं? समुद्राला मिळते आणि समुद्रामध्ये जाती कुळ गोत्र नपा हे शंकर आणि भक्तांचे माहेर स्वामी महाराज. आमचा जो देव आहे भगवान शंकर मंथन होत असताना देव आणि असुरांचं युद्ध चालू झालं. अमृत आम्ही घेणार. अमृत म्हणजे सुख आहे आणि हलाहल म्हणजे दुःख आहे. अमृताच्या वेळेला सगळे आले मला द्या मला द्या मला द्या. पण ज्यावेळी हलाहल पाहिले माणसं पळणं वेगळी गोष्ट नाही, देव सुद्धा पळून गेले आणि शेवटी पर्याय राहिला नाही. आणि म्हणून एका ठिकाणी म्हणतात अरे जो अमृत पीते हैं उनको देव कहते हैं मगर जो विष का प्याला पीता है उनको देवादिदेव महादेव कहते हैं. आणि अशा महादेवानं जगताच्या रक्षणासाठी हलाहल नावाचं विष कंठामध्ये धारण केलं. लक्षात आलं का? आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ या नावानं संबोधित करू लागले. आणि भगवान शंकर म्हणजे सामान्य तत्व नाहीये, हे सत्यम शिवम सुंदरम असणार तत्व आहे. भगवान शंकर कसे आहेत? एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभुः निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकः. पाण्यामध्ये कमळ असतं तसं भगवान शंकराचा संसार आहे आणि आपण पाण्यामधल्या चिखलासारखे आहोत. लक्षात ठेवा. हा, ते पाण्यामध्ये राहून सुद्धा संसाराचा लवलेशही शंकराला स्पर्श होत नाही, म्हणून ते शंकर आहे. म्हणून शंकर शब्दाचा अर्थ असा होतो शम करोति पापम इति शंकरः. पापाचं शमन करणारा आणि ज्ञान प्रदान करणारं तत्व म्हणजे भगवान शंकर आहेत. आणि त्यांना आम्ही शिव शब्दानं ओळखतो. काय शब्दानं ओळखतो? शिव. शिवकथाकार परमपूज्य मूलकपीठाधीश्वर राजेंद्रदास महाराजांनी पहिल्याच दिवशी कथेमध्ये एक भाग सांगितला होता. भगवत्पाद शंकराचार्य सर्व देवतेची पूजा करणं अशक्य आहे म्हणून पंचदेव उपासना त्यांनी सांगितली. आणि त्या पंचदेव उपासनेमध्ये भगवान शिव, भगवान विष्णू, शाक्त, गाणपत्य आणि सौर म्हणजे सूर्य, ह्या 5 देवतांच्या उपासना सांगितलेल्या आहेत. आणि यामध्ये गंमत पहा, भगवान शंकर आणि त्यांची अर्धांगिनी म्हणजे शक्ती आहे, तिला शाक्त म्हणतात, ती पार्वती आहे. आणि त्यांना प्राप्त झालेला पुत्र म्हणजे गाणपत्य म्हणजे गणपती आहे. आणि भगवान शंकराचे डोळे म्हणजे भगवान सूर्य आहेत. आणि भगवान विष्णू स्वतः भगवान शंकराचं अंतःकरण आहेत. हा भाव अद्वैताशिवाय प्राप्त होत नाही. द्वैत आले की हा देव वेगळा, हा देव वेगळा. पण अद्वैत प्राप्त झालं की जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे ऐसिया संतांचे उडे निर्भय हिंडो. अशा पद्धतीचा अद्वैताची प्राप्ती करून देणारा हा अखंड महायज्ञ आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे. मला एक जण म्हणला आता या गावाला पिंपळगाव म्हणावं की काय म्हणावं. मी म्हणलं आता नुसतं पिंपळगाव म्हणायचं नाही. हा, काय म्हणलं पाहिजे? हा,
दत्त मंदिर पिंपळगाव असं नाव या गावाला आता पडलं पाहिजे, हे विशेष आहे बरं, लक्षात घ्या. हा. अहो या अगोदर देवालय नावाच्या ऋषींनी तपश्चर्या केली माहूर नगरीमध्ये आणि त्या तपश्चर्येच्या माध्यमातून साधनेला शिवलिंगाचा वापर केला आणि त्या शिवलिंगाची स्थापना अगदी इहलोकापासून स्वर्गापर्यंत केली. फक्त स्वर्गाला गाठण्यासाठी एकच लिंग बाकी होता. देवांनी जाणलं की आता हा लिंग जर स्वर्गाला लागला तर अनर्थ होणार आहे आणि म्हणून देव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि देवालय ऋषीचा उद्धार केला महाराज. ऋषी कारण देवालय ऋषी कारण देवालय ऋषींचा उपकार खूप मोठा आहे आणि त्या ऋषींनी ज्या भूमीवर तपश्चर्या केली ते माहूर आणि त्या माहूरच्या मठाचे मठाधिपती या ठिकाणी नारायणगिरी महाराज सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. पहा, म्हणजे बापूंच्या रूपानं देवालय ऋषी आले असं जर म्हटलं तर नवल ठरणार नाही महाराज. नांदेड पासून माहूरला पायी पदयात्रा सुरुवात केली आणि पहिल्याच पदयात्रे महाराज 25,000 लोक होती. 25,000. अहोरात्र दत्त सेवक असणारे, अहोरात्र दत्त चिंतन करणारे तत्व म्हणजे नारायणगिरी बापू आहेत. त्यांनाही या प्रसंगी मी नमस्कार करतोय. आणि मला सांगायचं असं आहे, शिव आणि राम यांच्यामध्ये भेद नाही. शिव आणि राम यांच्यामध्ये भेद नाही, कारण शिवाचं अंतःकरण म्हणजे राम आहेत आणि रामाचं अंतःकरण म्हणजे शिव आहेत. पहा, भगवान शिवानी विष प्राशन केलं, हलाहल नावाचं विष कंठामध्ये ठेवलं. तो दाह शांत होण्यासाठी चंद्राला धारण केलं, दाह थांबला नाही. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, नागाला धारण केलं, दाह थांबला नाही महाराज. जेटेमध्ये गंगा धारण केली, गंगाधराय, तरी सुद्धा दाह थांबला नाही. एवढंच नाही, चंद्र धारण केला महाराज, तरी सुद्धा दाह थांबला नाही. आणि शेवटी राम शब्दाचा उच्चार केला. नाम घेता शीतल झाला, नाम घेता शीतल झाला, शिव हल हले आपला नाम घेता शीतल झाला, नाम घेता शीतल झाला, नाम
आणि रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी ज्यावेळी प्रभू रामचंद्र निघाले, रामेश्वरला आले आणि मार्ग सापडेना, आता काय करावं? किम कर्म कर्म कर्मेती कवयो अप्यत्र मोहिता, कोणत्या कर्माच्या माध्यमातून मी रावणावर विजय प्राप्त करू शकतो, अशा शंकेमध्ये प्रभू रामचंद्र चिंतित होते. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली महाराज आणि सांगितलं, रामेश्वर लिंगाची स्थापना करा, तुम्हाला मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. स्वतः रावण वेदमंत्र म्हणायला आले आणि रामेश्वर लिंगाची स्थापना झाली आणि प्रभू रामचंद्राने रामेश्वर नावाचा रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, चंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, चंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, तो हा जाना रामेश्वर, तो हा जाना रामेश्वर, तो हा जाना रामेश्वर, तो हा जाना रामेश्वर, रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, चंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, चंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, तो हा जाना रामेश्वर, तो हा जाना रामेश्वर, तो हा जाना रामेश्वर, चंद्राचा ईश्वर, तो हा जाना रामेश्वर, तो हा जाना रामेश्वर, तो हा जाना रामेश्वर. रामचंद्राचा ईश्वर तो हा पहा रामेश्वर. असा भगवान रामेश्वराची स्थापना झाली आणि प्रभू रामचंद्राला रावणावर विजय प्राप्त करण्याचा मंत्र मिळाला बिभीषणाच्या माध्यमातून. आणि आपला सुद्धा आनंद तसाच या ठिकाणी संपन्न होत आहे. एक संकल्प केला बाबांनी. सर्वप्रथम या ठिकाणी या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू, या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा आणि या कार्यक्रमाची संकल्पना ज्या गोवत्स बालयोगी बालब्रह्मचारी व्यंकटस्वामी महाराज यांना मी प्रार्थना करतोय, आपण धर्मपीठाच्या तेजमध्ये यावं. आणि त्याचबरोबर आज येत असताना मला एकानं प्रश्न केला, लक्ष द्या, एकानं प्रश्न केला, महाराज हा कार्यक्रम कसा झाला हे जर लोकांना सांगायचं असेल तर कसं सांगता येईल? काय सांगाल तुम्ही? हा कार्यक्रम कसा झाला, हा कार्यक्रम कसा संपन्न होतोय हे जर जनतेला सांगायचं असेल तर कसं सांगता येईल? तर कालिदासांनी सांगून ठेवले, गगनम गगनाकारम सागरम सागरायैव आणि राम रावणयोर युद्धम राम रावणा येईव. राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं उपमा देता येत नाही, राम आणि रावणासारखंच. गगन कसा आहे उपमा देता येत नाही, गगनासारखंच. गगनम गगनास्कारम. सागर कसा आहे सागरासारखाच. तसा पिंपळगाव नगरीचा कार्यक्रम कसा आहे पिंपळगाव नगरीसारखाच. याला उपमा देता येत नाही, उपमा देता आली नाही पाहिजे असं कार्य असावं आणि त्या कार्याला आशीर्वाद देवाचे आहेत. आणि म्हणून काय सांगू माझ्या स्वामीचे उपकार, थोरावणी थोर केले मज. माणसाला थोरत्व प्रदान करणारा, माणसाला ज्ञान प्रदान करणारा, भक्ती प्रदान करणारा आणि कर्म प्रदान करणारा कार्यक्रम म्हणजे पिंपळगाव नगरीचा कार्यक्रम आहे. शिवहर शिवहर
सांगितलं सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मने नमः. शिव म्हणजे सच्चित आनंद स्वरूप असणारं तत्व आणि भगवान राम म्हणजे कोण? सच्चिदानंद रूपाय जगत हेतवे कारणे. जगाला उपादान कारण म्हणून जो आहे असा असणारा जो भगवान राम आहे तो सुद्धा सच्चिदानंद स्वरूपच आहे. आणि भगवान दत्तात्रयांचं लक्षण केलं तोही सच्चिदानंद रूपाय. लक्षण सर्वांचे एक आहेत, फरक फक्त रूप आणि नामामध्ये. पण अस्ति रूपानं, भाती रूपानं आणि प्रिय रूपानं सर्व देव मात्र एकच आहेत. नाम आणि रूप मात्र बदलत राहतं, लक्षात घ्या. आणि कुणाचं नाम आणि रूप नित्य राहणार आहे? हे सर्व अनित्य आहे. नाम रूपात्मक प्रपंच आहे. आणि अस्ति भाती प्रिय याची जाणीव व्हावी याकरता शास्त्र आहे, याकरता गुरु आहेत, याकरता साधू आहेत. आणि अशा साधूंचे दर्शन झाल्यानंतर ना जीवनामध्ये आनंद आणि आनंदच मिळतो. आणि त्या आनंदाचं विग्रह रूप म्हणजे भगवान शिव आणि भगवान राम आहेत. अभंगाचं पहिलं शिव तोची जाना राम शिव तोची जाना राम शिव तोची राम शिव तोची राम राम तोची शिव माना राम तोची शिव माना राम तोची शिव नामा तोची राम जाना राम तोची शिव माना शिव तोची राम जाना राम तोची शिव माना शिव तोची राम जाना राम तोची शिव नामा शिव तोची राम जाना राम तोची शिव या मृदंगाचार्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. हे रत्न आहेत, रत्न. पहा, मृदंग म्हणजे मृत असणार आहे, पण त्याला जिवंत ठेवण्यासाठी अशी रत्न असावे लागतात. लक्षात आलं की जिवंत असणाऱ्या मृदंगामधून देवाचे बोल बाहेर काढणं यासाठी कला असते. आणि म्हणून कलाहीन असणारा माणूस हा विंचवाच्या नांगीसारखा.
आणि एक तरी कला माणसाच्या अंगामध्ये असणार आहेत. आणि म्हणून इथं असंख्य मृदंगाचार्य आलेले आहेत. फक्त एक शॅम्पल म्हणून 2 ठेवले तिथं. असे 100 मृदंगाचार्य या ठिकाणी आलेले आहेत मृदंग वाजवायला. हे बाबांनी दिलेलं यांना प्रेम आहे, लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञानासोबत भक्ती आणि प्रेम असावं लागतं. आणि त्या भक्तीचं जिवंत उदाहरण, मूर्त उदाहरण, प्रेमाचं मूर्त उदाहरण म्हणजे आपले बाबा आहेत. संप्रदाय कोणताही असो, धर्म कोणताही असो, वर्ण कोणताही असो, जात कोणतीही असो, पण त्या ठिकाणी फक्त आणि फक्त देवकार्य हाच उद्देश, हा मंत्र मनामध्ये धारण करून हे कार्य चालू आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या कार्याला यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, भलते आदि नारी नर, भलते आदि नारी नर, येथे साधन विस्तार, येथे साधन विस्तार, नलगे कोण्या सायासे, यारे यारे लान थोर, भलते याते नारी नर, येथे साधन विस्तार, नलगे कोण्या सायासे, यारे यारे लान थोर, भलते याते नारी नर, येथे साधन विस्तार, नलगे कोण्या सायासे, यारे यारे लहान थोर, याते नारी नर, येथे साधन विस्तार, नलगे कोण्या सायासे, यारे यारे लहान थोर, भलते याते नारी नर, येथे साधन विस्तार, नलगे कोण्या सायासे. सर्वांनी खाली बसा, खाली बसा. मदभक्ता यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. काय सांगितलेले पहा. शांत राहा, सर्वांनी शांत राहा. या ठिकाणी साक्षात या भक्तांचा मेळावा पाहून परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्यामध्ये संचार आला आणि त्यांनी या ठिकाणी नृत्य केलं. लक्ष द्या, मी काय म्हणतोय, अत्यंत महत्वाचे वाक्य आहेत. लग्नामध्ये आपण जे करतो त्याला डान्स म्हणतात. हॅलो. लग्नामध्ये आपण जे करतो त्याला डान्स म्हणतात आणि भजनामध्ये जे करतात त्याला नृत्य म्हणतात. आणि हे नृत्य जगामध्ये सर्वात अगोदर कुणी केलं होतं तर भगवान शंकरांनी केलं होतं. भगवान शंकरांनी केलं. भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती,
बेताळ नाचती हर्ष होती उमापती. उमापती म्हणजे नटराज यांनी नृत्य करत असताना हातामध्ये डमरू घेतला होता. डमरू महादेव भोलेनाथ महादेव जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गदेव लंब लंबिता भुजंग तुंग मालिका टमट 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 निनाद पट्ट मर्वयो चकार चंड तांडवत्तनो तुन शिव शिव महादेव महादेव भोलेनाथ जटाकटाह संभ्रमं भ्रमन् निलिम्ब निर्धरी विलोन वीचिवल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं महादेव भोलेनाथ 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 धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरा गुणदिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचि दिगंबरे मनो विनोद हेतु वस्तुनि महादेव भोलेनाथ 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 भवच्छिदं मकच्छिदो गजाचिगान्तकाचिदं समन्तकच्छिदं भजे महादेव ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हे शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा ओ शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा शंभो महादेवा शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेव देवादत्ता देवादत्ता दत्ता दत्ता देवादत्ता दत्ता दत्ता देवादत्ता दत्ता दत्ता देवादत्ता 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 दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा देवा हरि देव
महादेव. आणि भगवान शंकरांनी डमरू जसा हातामध्ये घेतला आणि तो डमरू महाराज एकदा 9 वेळा वाजवला आणि एकदा 5 वेळा वाजवला. आपण शिमग्याला नेहमी वाजवतो पण परिणाम काहीच नाही. आपण शिमग्याला वाजवतो पण परिणाम काहीच नाही. पण महादेवांनी एकदा 9 वेळा वाजवला आणि एकदा 5 वेळा वाजवला आणि परिणाम काय झाला पहा. नृतावसानी नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम ऊर्ध्वर तुकामह सनकादि सिद्ध्यम एतद्विमर्शे शिवसूत्र जालम. अहो भगवान शांत राहा, शांत. पाठीमागचे थोडं शांत राखायचे. अहो दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, ही देवाची वसती आहे. या ठिकाणी दया क्षमा आणि शांती धारण करणाऱ्याला आशीर्वाद आहे भगवान दत्तात्रयांचा, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा आशीर्वाद ज्यांना ज्यांना हवा आहे तर दया नावाचा गुण, दया क्षमा आणि शांती. एकाने विचारलं शांती म्हणजे काय? ते गाण्यातली नव बरं. शांती म्हणजे काय? त्यागाय एकाय अमृतत्व आनुषुहू. ज्यातून अमृताची प्राप्ती होते तिला शांती म्हणावं. कोणताही मंत्र झाला की शांती 3 वेळा म्हणतात. ओम शांती शांती शांती. ही कारण माणसाला त्रास देणाऱ्या 3 गोष्टी आहेत. पुत्रेशना, कामेशना आणि वित्तेशना. माणूस कशामुळे त्रस्त आहे हो कावडे गुरुजी? पुत्रेशना, पुत्र नाही म्हणून अत्र तत्र फिरतोय. कामेशना, कामना पूर्ण झाली नाही. पण लक्षात ठेवा, कामना पूर्ण झाली तर लोभाचा जन्म आहे आणि कामना अपूर्ण राहिली तर क्रोधाचा जन्म आहे. क्रोध ही नरकाचं द्वार आहे, लोभ ही नरकाचं द्वार आहे. आणि ते द्वार उघडण्याचं काम कोण करतं? काम. आणि म्हणून काम मनातला निघाला पाहिजे. आणि तो काम काढण्यासाठी काय करावं? काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे. मनमत म्हणे नाम स्मरे, मनमत म्हणे नाम स्मरे. काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे. मनमत नाम स्मरे, मनमत नाम स्मरे. काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे, काम कैसी आने सारे. आणि म्हणून दृष्टांत सांगितलेला आहे. काम पूर्ण म्हणजे लोभाचा जन्म, काम अपूर्ण म्हणजे क्रोधाचा जन्म. मग सांगा, क्रोध करून कुणाला विजय, आनंद, सुख प्राप्त झाले का? क्रोधानं माणसाचं जीवन नष्ट झालेलं आहे. एवढा मोठा रावण अंतःकरणामध्ये काम धारण केला आणि मंडोदरीनं सल्ला दिला, एवढा काम जन्माला आलाय तर रामच व्हा आणि अनाशितीला म्हणले. आणि रावण हसले आणि मंडोदरी म्हणजे बायकोला म्हणाले, अगं मी राम झालो होतो. मग काय झालं म्हणाले. मग त्यावेळी रावणानं सांगितलं मंडोदरीला, काय सांगितलं? जहा काम है वहा राम नहीं और जहा राम है वहा काम नहीं. आहे की नाही? राम माणसाचं ध्यान आहे. माणसाचं ध्यान म्हणजे राम असावं. माणसाचं ध्यान म्हणजे शिव असावं. माणसाचं ध्यान म्हणजे दत्त असावं. किंबहुना आपलं इष्ट देवता जी असेल ते आपलं ध्यान असावं. पण आपलं ध्यान कशावर आहे? आपलं ध्यान कशावर आहे? भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसां विषयस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिभ्रंशः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः आणि बुद्धिनाशात विनश्यती.
लक्षात ठेवा. आणि हा विनाश थांबवायचा असेल तर मुखामध्ये नाम पाहिजे. हा विनाश थांबवायचा असेल तर मुखामध्ये चिंतन असलं पाहिजे. आणि ते चिंतन आपल्या सर्वांचं व्हावं याकरता हा सोहळा आहे. शिवहर शंकरांनी डमरू वाजवला 9 आणि 5 वेळा. आणि त्यातून 14 सूत्र जन्माला आले. ऐ उन रिल रिक ए वंग ऐ ओ छाय वरट लन यमंगननम झबय झबगडदश खपय छशर हल. ही 14 सूत्र जन्माला आली महाराज. आणि या 14 सूत्रातून वर्ण आणि व्यंजनाचा जन्म झाला. जर स्वर आणि व्यंजन जन्माला आले नसते तर मला बोलता आलं नसतं आणि तुम्हाला ऐकता आलं नसतं. लक्षात आलं का? हे उपकार कुणाचे आहेत? भगवान शंकराच्या डमरूमध्ये एवढी ताकद आहे तर शंकरामध्ये ताकद किती असेल विचार करा. ज्याच्या डमरूमध्ये एवढी ताकद आहे. अहो व्याकरण शास्त्राची निर्मिती ज्या पाणिनी ऋषी मुनींनी केली त्यांना आशीर्वाद भगवान शंकराचा आणि त्या डमरूचाच होता. आणि त्यातून स्वराची निर्मिती झाली आणि व्यंजनाची निर्मिती झाली. स्वरातलं पहिलं अक्षर अ आहे आणि स्वरातलं व्यंजनातलं शेवटचं अक्षर ज्ञ आहे. आणि त्या दोघांना जोडलं तर शब्द काय होतो? अज्ञ. आपण सर्व अज्ञ आहोत. आणि या साधू संतांच्या संगतीमध्ये आल्यामुळं अज्ञजना उत्तम गती. आता आपल्याला उत्तम गती मिळालेली आहे. कशामुळं? साधूच्या संगतीमुळं. आणि म्हणून आमचे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणाले संत संग ज्याला संत संग ज्याला धरा 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 हो हो संत संग ज्याला धला धला संत संग ज्याला धरा संत संग ज्याला धरा तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला संत संग ज्याला धला बोला संत संग ज्याला धला संत संग ज्याला धला संत संग ज्याला धला संत संग ज्याला धला संत संग संत संग ज्याला धला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला 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 तिन्ही लोकी मान्य झाला हे संत संग ज्याला धला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला 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 तिन्ही लोकी मान्य झाला संत संग ज्याला धला तीही लोकी मान्य झाला. संतांची संगती प्राप्त झाली तर भक्तामध्ये होणारं परिवर्तन काय आहे तर सांगितलं मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे मारी तारी चित्ती आहे ते करावे 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 मारी तारी चित्ती मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरणालो
आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण आलो. आणि लक्षात ठेवा, आणि म्हणून भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्या ध्यानामध्ये भगवान शंकर रामाचं चिंतन करतात आणि राम भगवान शिवाचं चिंतन करतात. असा एकमेकाचा चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून आपण चिंतन विषयाचं करतो म्हणून आपला विनाश आहे. परंतु आज आपल्याला साधू संगती लाभली आणि आजपर्यंत आपण फक्त रूपाला किंमत देतो. आता कार्यक्रम झाल्यानंतर रूपाची किंमत कमी होणार आहे आणि स्वरूपाची किंमत वाढणार आहे. लक्षात ठेवा, रूप पाहण्याकरता आरसा लागतो आणि स्वरूप पाहण्याकरता संतांचे चरण लागतात. लक्षात घ्या, रूप माणसाला वयाच्या 35 वर्षापर्यंत सुख देत, पण स्वरूप माणसाला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातही सुख देतं. आणि म्हणून माणसानं रूपाच्या नादी लागू नये, स्वरूपाच्या नादी लागावं हे शिकवणारे संत आहेत. अष्टावक्राचं उदाहरण घ्या. अष्टावक्र विद्वत सभेमध्ये गेले आणि विद्वानांनी अष्टावक्राला पाहिल्या पाहिल्या हा 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 हसू लागले. विद्वानांचं हसणं थांबलं, अष्टावक्रांनी हसू चालू केलं. राजा जनक म्हणाला, बाकीचे हसतात कळतंय, पण अष्टावक्र का हसतोय मला कळत नाही. त्यावेळी अष्टावक्रानं उत्तर दिलं, महाराज, ऊस वाकडा परी रस नोहेची वाकडा. काय सांगितलं? ऊस डोंगा पारी रस नोही डोंगा, ऊस डोंगा पारी रस नोही डोंगा, ऊस डोंगा पारी रस नोही डोंगा, ऊस डोंगा आज आपण भ्रमराचं रूप धारण करून या ठिकाणी आलेलो आहोत. लक्षात ठेवा, रस सेवन करण्यासाठी शास्त्रामध्ये भक्ती रसामध्ये एक रस सांगितलाय, रसो वै सह. तो परमात्मा, तो देव, तो भगवान, तो कसा आहे? रस स्वरूप आहे. आणि त्या रस स्वरूपातला पोचवणारे संत असतात. आणि म्हणून आज त्यांच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहे. संत म्हणजे कोण? परोपकाराय फलंती वृक्षाः. परोपकारासाठी फळ वृक्ष काय करतात? फळे देतात. परोपकाराय दोग्धंती दोग्धाः. परोपकारासाठी गाई दूध देते. परोपकाराय वहंती नद्याः. परोपकारासाठी नदी वाहते. असं ऐकलंय का? गाईनं स्वतःचं दूध मालक उठण्याआधी पिलं? असं कधी ऐकलंय का? नदीनं स्वतःचं पाणी पिऊन घेतलं? असं कधी ऐकलंय का? झाडाची फळं झाडांनी खाल्ली? तसा संतांचा स्वभाव असतो, जगाच्या कल्याणासाठी. परोपकाराय विचरंती संताः. परोपकारासाठी ते भ्रमर करत असतात. परोपकारासाठी ते विचरण म्हणजे तीर्थयात्रा काढत जातात. लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आपल्या राजवाडी पिंपळगाव नगरीमध्ये
सगुणाचं सुद्धा दर्शन आहे आणि निर्गुणाचं सुद्धा दर्शन आहे. सगुणाचं दर्शन घ्यायचं असेल तर नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानाची दृष्टिगुण या ठिकाणी या. तुम्हाला निर्गुणाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगुणाचं दर्शन पाहिजे असेल तर भक्ती धारण करून या. तुम्हाला सगुणाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून घरी गेल्यानंतर ना कुणी विचारलं तिथं गेल्यावर तुम्हाला काय मिळालं तर सांगायचं निर्गुणाच्या दर्शनानं ज्ञान मिळालं आणि सगुणाच्या दर्शनानं भक्ती मिळालं. आणि ज्ञान आणि भक्तीचं तीर्थ म्हणजे पिंपळगावचं दर्शन झालं. शिवहर लक्ष्मण महाराजांना कसं झालं अभंगाचं दुसरं स्वरूप एकाची निर्गुण. स्वरूप एकाची निर्गुण. स्वरूप एकाची निर्गुण. स्वरूप एकाची निर्गुण. स्वरूप विश्वपती तो जाना. निर्गुणामध्ये शिव आणि रामामध्ये भेद नाही. आणि म्हणून एक उदाहरण सांगितलं. अत्यंत सुंदर चिंतन आहे. 6 आंधळे होते आणि 6 आंधळ्यांनी हत्ती पकडला आणि एका सज्जनानं आंधळ्यांना प्रश्न केला, बाबा हत्ती कसा आहे सांगा. ज्यानं शेपूट पकडली त्यानं सांगितलं हत्ती चिवाटी सारखा आहे. ज्यानं सोंड पकडली त्यांनी सांगितला पाईप सारखा आहे. ज्यांनी पाय पकडला त्यांनी सांगितला पिलर सारखा आहे. ज्यांनी कान पकडला त्यांनी सांगितला सुपासारखा आहे. ज्यांनी पाठ पकडली त्यांनी सांगितला डोंगरासारखा आहे. मला सांगा हत्ती कसा आहे. आणि म्हणून खरा हत्ती करायचा असेल तर ज्ञानांजन लावावं लागतं. आणि ते ज्ञानांजन लावण्याचा कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम आहे. शिवहर ईशावास्य उपनिषदामध्ये एक श्लोक आलेला आहे. 2 क्रमांकाचा श्लोक आहे. आसूर्या नामते लोका अंधेन तमसारुता. म्हणजे जी अंधाराची पूजा करतात त्यांच्या अंतरंगामध्ये तमोगुण वाढतो. आणि म्हणून बाबांनी
या ठिकाणी ज्ञानदीप लावलेला आहे. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. हा, तमाचा नष्ट व्हावं, तमगुण आणि रजगुण नष्ट व्हावा आणि ज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा, याकरता काल महापूजा झाली. महापूजा किती खंडीची? 1,600 खंडीची की सव्वा खंडीची महापूजा झाली. आणि ती 1.25 खंडीची महापूजा ही माणसाला परिपूर्णता प्रदान करणारी आहे. ओम पूर्णमद पूर्णइदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण कोण आहोत? मी तुम्हाला प्रश्न केला. एकाला विचारलं कोण आहेस तू? म्हणला दिसना का गाडीवर पाटील लिहिलंय. काय म्हणला? गाडीवर पाटील लिहिलेलं आहे. अरे पाटील आहेस हे मला माहित आहे. ही पाटील बाह्य ओळख आहे. अंतरंगातली ओळख काय आहे? ती ओळख करायची असेल तर संतांच्या जवळ जावं लागतं. आणि ती ओळख स्वरूपाच्या प्राप्तीशिवाय होत नाही महाराज. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं स्वरूपी काही भेद नाही, वाद नका धरा सोयी. वाद करू नका. कारण आपलं रूप वेगळं आहे, नाव वेगळं आहे, पण आपल्यामध्ये असणारं आत्मतत्व मात्र चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मतत्व मात्र एकच आहे आणि ते आत्मतत्व अविनाशी आहे. अविनाशी आहे, त्याचा नाशच नाही आहे. त्रिकाला अबाध्यत्वम, तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्याला अविनाशी आत्मतत्व म्हणतात. आणि ते म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे. अर्जुनाला मोह झाला. अर्जुन म्हणाला भगवान श्रीकृष्णा, माझ्या हातामध्ये गांडीव नावाचा धनुष्य दिलास आणि माझ्याच गुरुला मला मारायला सांगतोस, माझ्याच बंधुजनांना मला मारायला सांगतोस, माझ्याच भावकीला मला मारायला सांगतो. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा भ्रम काढतात. अरे ज्याला मारतोयस ना ते शरीर आहे, आत्मा नाही आहे. काय सांगितलं? ज्याला मारणार आहेस ते शरीर आहे आणि तो आत्मा नाही. आणि त्या शरीरानं अधर्म केलेला आहे, धर्म केलेला नाही, म्हणून त्यांना मारणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून असं सांगितलं. दुर्योधन आणि श्रीकृष्ण संवाद आहे. आणि त्या संवादामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काय दुर्योधना, तुला धर्म कळत नाही, तुला अधर्म कळत नाही. त्यावेळी दुर्योधन श्रीकृष्णाला सांगतो, मला धर्मही कळतो अधर्मही कळतो. जानामि धर्मम नच मे प्रवृत्तीही, मी धर्म जाणतो पण प्रवृत्ती नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती, मी अधर्म जाणतो पण निवृत्ती होत नाही. सांगितलं बाबा सोडून दे नाही तर शरीराचा नाश आहे. काय नाही महाराज, 2 दिवसानं सोडतो. 2 दिवसानं भेटला आणि म्हणाला आता काय नाही, आग्रह केला तर घेतो. काय म्हणला? आग्रह केला तर घेतो. सोबत मित्र होता. हा कोण आहे म्हणलं? आग्रह करायसाठी भाड्यानं ठेवलाय म्हणला. अशी दुनिया आली. आणि या म्हणून दुनियेमध्ये जगणं खूप अवघड आहे. आणि म्हणून संतांच्या शिवाय आपला जीवनाची नौका पहिलं तीराला जाणं शक्य नाही. आणि म्हणून बाबांनी विचार केला, संकल्पना केली, अखंड भारत देशातील साधू संतांचा प्रयागराज पिंपळगाव नगरीमध्ये भरवला आणि प्रत्येकाला स्वरूपाची जाणीव करून दिली. स्वरूपी काही भेद नाही. बघा या ठिकाणी किती किती संप्रदायाचे साधू संत आहेत पहा. एरवी एकत्र येणं खूप अवघड आहे. हा लक्षात ठेवा, एक हत्ती पाळणं म्हणजे एक संन्यासी पाळणं आहे. हा ते आम्हाला अनुभव चांगला आहे. एक हत्ती पाळणं म्हणजे एक संन्यासी पाळणं आहे. पण या ठिकाणी जगद्गुरू आले, उज्जैनी पीठाधीश्वर आले, श्रीशल्य पीठाधीश्वर आले, त्यानंतर ना केदार पीठाधीश्वर आले. काशी सुद्धा येणार होती पण आपलं महास्वामीजींना तांत्रिक अडचण आल्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांच्या पायाला पाय घसरल्यामुळं अडचण आली, त्यामुळे येऊ शकले नाही. तरी सुद्धा फोन करून त्यांनी आठवण काढलीच, कार्यक्रम कसा चालू आहे, कार्यक्रम कसा चालू आहे. मी महास्वामीजींना म्हणलं, महास्वामीजी
तुमचं शरीर काशीमध्ये आहे पण मन आमच्या पिंपळगाव मध्येच आहे म्हणून काय सांगितलं? कारण 3 वेळा फोन आले आणि अशा पद्धतीचा आशीर्वाद ज्या कार्यक्रमाला असतो मग राजी याची कांता काय भीक मागे, हा? मग राजी याची कांता काय भीक मागे. आणि म्हणून मोगरा फुलला आणि फुले वेतुताशी बहारूवाला. आणि हा बहारू स्वरूपाच्या प्राप्तीशिवाय मिळत नाही. अभंगाचं 3रं चरण. स्वरूपी काही भेद नाही, 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 स्वरूपी काही भेद स्वरूपी काही भेद नाही, वादन कादरा सोयी, स्वरूपी काही भेद नाही, वादन कादरा सोयी, वादन कादरा सोयी, वादू नका धरा सोयी, धरा सोयी, स्वरूपी काही भेद नाही, 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 वादू नका धरा सोयी, वादू नका धरा सोयी, वादू नका धरा सोयी, स्वरूपी काही भेद नाही, वादू नका धरा सोयी, वादू नका धरा सोयी, वादू नका धरा सोयी. स्वरूपी काही भेद नाही, वाद नका धरा सोयी. वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता काय केलं? भक्तीचं धनुष्य तयार केलं. महाराज भक्तीचं धनुष्य तयार केलं देवाची प्राप्ती करण्यासाठी, स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी. आणि वैराग्याची दोरी त्या धनुष्याला लावली आणि ज्ञानाचा बाण देवावर सोडला. आणि बाण सोडल्या सोडल्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला. ही दृष्टी देणारे संत असतात, ही दृष्टी देणारे संत असतात. आणि म्हणून म्हटलं भक्ती ते धनुष्य, वैराग्याची दोरी आणि ज्ञान बाण सोडी देवावर. स्वरूपाच्या प्राप्ती करता बाण असावा लागतो, पण तो ज्ञानाचा बाण असावा लागतो. आणि आपल्या हातामध्ये ज्ञानाचा बाण येत नाही, कारण आपले डोळे चामाचे, ज्ञानाचे नाहीत.
आणि म्हणून डोळ्याला ज्यावेळी अंजन लावलं जातं ज्ञानाचं, त्यावेळी ते ज्ञानाचे डोळे होतात आणि मग ती ताकद, ते सामर्थ्य. रावण स्वयंवरामध्ये आला होता आणि स्वयंवरामध्ये रावण धनुष्य उचलायला गेला, अंगावर पडला. जेवढे राजे आले होते तेवढ्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला, पण उचलला गेला नाही. आणि तो धनुष्य सीता लहानपणी खेळण्यामध्ये खेळत होती. मी काय सांगतोय लक्षात घ्या. तो धनुष्य सीता माता लहानपणी खेळण्यामध्ये खेळत होती. त्या सीतेला पळवण्याची ताकद रावणामध्ये असेल का? हे सगळं रचलेला खेळ आहे. हे आधी लिहिलेलं आहे, केले रामायण रामाआधी. आणि त्यामुळं देव येतात आणि या ठिकाणी अभिनय करतात. कशा करता? जगाला जाग करण्याकरता. उत्तिष्ठत जागृत वरांनी बोधत, उठा जागेवा. आमचे मन्मथ माऊली सुद्धा म्हणतात, निजू नका निजू नका निजू नका निजू नका जागा 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 निजू नका निजू नका निजू नका जागा जागा निजू नका निजू नका निजू नका जागा 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 निजू नका निजू नका निजू नका जागा जागा निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने बघा. निजू नका जागा जागा पुढे आहे भाऊ जागा. हो 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 निजू नका निजू नका निजू नका जागा 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 निजू नका निजू नका निजू नका जागा 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 पिगळा जागा जागा निजू नका निजू नका निजू नका जागा 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 निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने बघा. निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने बघा. हो हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा हो निजू नका निजू नका निजू नका जागा 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 निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. आणि म्हणून स्वधर्म म्हणजे स्वरूप आहे, स्वरूपाचा धर्म. आणि त्या ठिकाणी जाग राहणं म्हणजे जीवनामध्ये पौर्णिमेची प्राप्ती आहे. उद्या पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला रंग लावतात. ज्ञानाचा रंग कधीतरी लावावा, भक्तीचा रंग कधीतरी लावावा, कर्माचा रंग कधीतरी लागावा. आणि मग देव आकाशातून स्वर्गाची वाट रिकामी केल्याशिवाय राहणार नाही. हात तोच आहे, हस्तस्य भूषणम दानम. यदि दान देयम हस्तम पवित्रम यदि दान देयम. एकाने विचारलं मला, महाराज या ठिकाणी दान दिल्यावर काय मिळणार? मी त्याला उत्तर दिलं, हातामध्ये दगड घे, एखाद्याला मारल्यावर काय मिळतं? हातामध्ये बंदूक घे, गोळी चालव, काय मिळतं? हातामध्ये आतंकवादी हो, बॉम्ब घे, कुठंतरी उडवल्यावर काय मिळतं? दुःख आणि नरक किंवा तुरुंग, याशिवाय काय मिळत नाही. पण हातामध्ये एक दानाची वस्तू दे आणि या पिंपळगाव नगरीला आणून दे. स्वर्गाचं दार उघडल्याशिवाय, स्वर्गाचं दार उघडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पत्रम पुष्पम फलम तोयम, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी दान दिलं त्यांच्याकरता स्वर्गाचं दार उघडलेलं आहे. बरं, स्वर्गाचं दार. आणि म्हणून हा आनंद देणारा क्षण स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय होत नाही. आणि हीच विनंती आमचे वैराग्य मूर्ती जगद्गुरु फलसिद्ध महाराज कृपांकित असणारे उज्जैनचे 60वे जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजी यांची संजीवन समाधी साखरखेडा नगरीमध्ये आहे. आणि त्या महास्वामीजींची सेवा वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी केली आणि त्यामध्ये नवल घडलं. त्यांनी या संप्रदायाला, या वीरशैव धर्माला महानता प्राप्त व्हावी म्हणून 5,500ची निर्मिती केली. किती अभंग लिहिले? 5,500. तुकोबारायांचे अभंग सुद्धा 5,500च्या जवळपास आहेत. तुकोबारायांच्या आधीचे संत. पण आम्हाला शोकांतिका वाटते, तुकोबारायांचं देहूमध्ये मंदिर बनलेलं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण महाराजांचं सुद्धा मंदिर, जसं देहूमध्ये तुकोबारायांचं मंदिर आहे, तसं येणाऱ्या काळामध्ये आष्टी या ठिकाणी सुद्धा मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. हा ध्यास आमच्या आचार्यांनी घेतलेला. आणि मला सांगा, अशा पद्धतीचा सोहळा करणं म्हणजे सोपं नाही. या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा आविष्कार झालेला आहे. हा आविष्कार झाल्याशिवाय
अशा पद्धतीचं कार्यच होत नाही महाराज. राम वनवासाला जाऊ लागले तर अयोध्यातल्या वेली सुद्धा पायाकडे येऊ लागल्या. अयोध्यातली झाडं सुद्धा रामाला आडवं येऊ लागले, जाऊ नका म्हणून. त्या पद्धतीचं हे धर्म कार्य करण्यासाठी कुणी जात वर्ण आश्रम भेद सगळे विसरले आणि माणुसकी आणि प्रेम या क्षेत्राखाली सगळेजण एक आले आणि हा भव्य दिव्य धर्म सोहळा आपण अगदी आनंदानं पूर्ण केला. आणि असं काम फक्त एक साधूच करू शकतो. असं काम फक्त एक साधूच करू शकतो, एक अवतारच करू शकतो. आणि म्हणून तुमचं आमचं महत् भाग्य आहे, या परिसराचं महत् भाग्य आहे की असे साधू या भूमीला लाभले, असे साधू या मराठवाड्याला लाभले. आणि त्यातून एवढं मोठं कार्य झालं. कार्य करतात पण विशिष्ट एका जागेसाठी करतात, पण हे सर्वांगीण कार्य आहे. आणि हे सर्वांगीण कार्य असल्यामुळं या ठिकाणी ज्या पद्धतीनं लक्ष्मण महाराज म्हणाले, लक्ष्मण म्हणे जनाप्रती. लक्ष्मण महाराजांनी जातीवाचक शब्द वापरला नाही, कुळवाचक शब्द वापरला नाही, गोत्रवाचक शब्द वापरला नाही. का तर लक्ष्मण महाराजांना माहित होतं चिदानंद रूपस शिवोहम शिवोहम हे खरं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी जात वर्ण आणि भेद पाहिला जात नाही. आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणाले, लक्ष्मण म्हणे जनाप्रती. लक्ष्मण म्हणे जनाप्रती. लक्ष्मण हो लक्ष्मण म्हणे जनाप्रती. लक्ष्मण म्हणे जनाप्रती. लक्ष्मण से एकच मोती. आम्हा
दिसे एकच मूर्ती आम्हादिसे एकची मूर्ती आम्हादिसे एकची मूर्ती सागमद सानी धनी सा आमादिसे एकची मूर्ती आमादिसे एकची मूर्ती आमादिसे एकची मूर्ती आमादिसे एकची मूर्ती धनी धागा मगर धनी धाबा मगर तिरला कथा कथा धा कथा धा कथा धा कथा धा कथा धा कथा धा धनी धागा मगर धनी धाबा मगर तिरला कथा कथा धा कथा धा कथा धा कथा धा कथा धनी धागा मगर धनी धाबा मगर तिरला कथा कथा धा कथा धा कथा धा कथा
एक निर्गुण निर्गुण हॅलो ब्रह्मा विश्वपती सगमधा धा 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 गमधा ने ब्रह्म विश्वपती तो ब्रह्म विश्वपती तो ब्रह्म विश्वपती तो ब्रह्म विश्वपती तो झाला ब्रह्म विश्वपती तो विश्वपती तो स्वरूप एक तीन गुण स्वरूप एक तीन गुण स्वरूप एक तीन गुण लक्ष्मण म्हणे जनाप्रती आम्हा दिसतसे एकची मूर्ती पहा एका घरामध्ये पुत्र जन्माला आला आणि वडिलांच्या करता तो पुत्र झाला, आजीच्या करता नातू झाला, मामा करता भाचा झाला, गावकऱ्यांच्या करता मित्र झाला, गल्ली करता मित्र झाला, पित्या करता पुत्र झाला, मामा करता भाचा झाला, गल्लीसाठी मित्र झाला. म्हणून त्याच्यामध्ये काही बदल झाला का? आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणाले, लक्ष्मण म्हणे जनाप्रती आम्हा दिसतसे एकची मूर्ती. आणि म्हणून स्वरूपामध्ये बदल होत नसतो, रूपामध्ये बदल होत असतो, असं चिंतन शिवसंत वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराजांनी मांडलेलं आहे. पण या स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता अनेक प्रकारच्या बाधा आहेत. आणि म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराजांनी या बाधा निघून जाव्यात याकरता त्यांच्या गाथ्यामध्ये पिंगळा गायला. पिंगळा महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला, पिंगळा गजबजला, महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला, हे पिंगळा गजबजला, महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला, पिंगळा गजबजला, महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला. हो शकून सांगतो लोका, महाद्वारी तो ऐका शकून सांगतो लोका, शकून सांगतो लोका, महाद्वारी तो ऐका शकून सांगतो लोका. हे पिंगळा गजबजला, महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला, हे पिंगळा गजबजला, महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला.
दुर्धर काळ आला आला दुर्धर हे धर्म बुडेल फार धर्म बुडेल फार हे फार होतील दार चोर अल्प आयुषी नर फार होतील दार चोर अल्प आयुष्य हे सत्य ते लोपेल होईल असत्य मोल सत्य ते लोपेल असत्य मोल वरणा शंकर होतील उत्तम कोल वरणा शंकर होतील उत्तम कोल एक मारील बापाला श्री भतारा एक मारील बापाला श्री भतारा शिष्यावतीला गुरुला मोठा दिसे आगाला शिष्यावतीला गुरुला मोठा दिसे आगाला आदिवासी अनावरची लोक होतील कष्टी आदिवासी अनावरची लोक होतील कष्टी फार दुःख भोगतील धामधूमती मोठी फार दुःख भोगतील धामधूमती मोठी आता जन्मतील दुःख रूप ते प्राणी आता जन्मते दुःख रूप ते प्राणी अवघा बाजार खोट्याचा कोणी बचित ज्ञानी अवघा बाजार खोट्याचा कोणी बचित ज्ञानी बरी आली आली पहा बक्षीची तरुणाला बरी आली आली पहा बक्षीची तरुणाला फुले बाळी ही व्यक्ती दया नाही होतीला फुले बाळी बक्षीची दया नाही होतीला रक्त म्हातारे हो रडती व्रत म्हातारे ओरडती ना भक्ती हो त्याला व्रत म्हातारे ओरडती ना भक्ती हो त्याला लक्ष्मण विनवी प्रभुना लक्ष्मण विनवी स्मरा स्मरा निज प्रभुना पिंगळा 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 गजबजला महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला हे पिंगळा गजबजला महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला हे शकून सांगतो लोका महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला हे शकून सांगतो लोका महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला गजबजला महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला हे पिंगळा गजबजला महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला पिंगळा 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 क्या बात है पिंगळा या पिंगळ्यानं आपल्याला शकून दिलेला आहे आणि जागृत केलेला आहे कलियुगाचा शेवट कसा होणार आणि म्हणून त्या कलियुगाचा शेवट या डोळ्यांनी पाहायचा नाही तत्पूर्वी स्वरूपाची प्राप्ती करायची आहे आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणाले लक्ष्मण म्हणे जनाप्रती काय म्हणाले लक्ष्मण म्हणे जनाप्रती आणि आम्हा दिसे एकची मूर्ती आम्हा दिसे एकची मूर्ती आणि म्हणून सुंदर असा पिंगळा ज्या गायकांनी गायला त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तरुणा भाग्यवंता या ठिकाणी तरुण मुलं टाळ घेऊन उभे आहेत आणि जगाला स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर आमच्या गळ्यातले टाळ बघा सांगत आहेत. काय सांगत आहेत आमच्या गळ्यातले टाळ बघा टाळाला बाजू दोन आहेत पण आवाज एक आहे ते आमचं स्वरूप आहे. काय टाळाला बाजू दोन आहेत पण आवाज एक आहे हे आमचं स्वरूप आहे. मृदंगाला बाजू दोन आहेत पण आवाज एक आहे हे आमचं स्वरूप आहे. आम्हाला हात दोन आहेत टाळीचा आवाज मात्र एक आहे हे आमचं स्वरूप आहे. आणि ह्या स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता लक्ष्मण महाराज म्हणाले लक्ष्मण म्हणे जनाप्रती आम्हा दिसे एकची मूर्ती. इथं चेहरे अनेक आहेत पण हे पूर्ण देवाचे विग्रह आहेत.
त्यामध्ये असणारा आत्मा मात्र एकच आहे आणि तो आत्मा म्हणजे स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाच्या प्राप्तीकरता हा लक्ष्मण महाराजांचा चिंतनाचा अभंग मी निवडला होता. हे काही ठिकाणी मी बोललेलो आहे. हा माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे. सद्गुरु शिवाचार्य रत्न विभूषित सांब शिवाचार्य गुरुमाऊली मला मार्गदर्शन करणारे सदैव वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडा, ज्या काशीचा आशीर्वाद मला मिळाला. काशी गमन मात्रेन श्वानोपी पंडिता येते. मी बोलणं काय नवल आहे. आता हे तर मराठी सांगत नाही नागेश्वर केला इशारा जाता जाता असू दे. पुढे सांगितलेलं आहे श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा आशीर्वाद, या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सकळ साधू संतांचा आशीर्वाद, त्यामुळं श्री गुरु सारका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. जे जे चांगलं आहे ते सुपासारखं पोटामध्ये ठेवा आणि घरी गेल्यानंतर ना श्रवण मनन निधिध्यासे साक्षात वस्तू भेटे विश्वासे. श्रवण मनन निधिध्यासन करावं अशा पद्धतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि म्हणून आता उद्याचा दिवस संपला तर परवा करमल की नाही याची चिंता वाटाली आता मला. परवा दिवशी कसं राहायचं. आणि म्हणून असे सोहळे नेहमी नेहमी होत राहिले पाहिजेत. आणि हा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा स्वर्ग कुणी बघितला मला माहित नाही, पण या ठिकाणी आल्यावर मात्र मी स्वर्ग बघितला. अशा पद्धतीचा आनंद या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. कारण तसे साधू आपल्याला भेटले. अद्वैष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सुख दुःख सुखशमी. सुख आणि दुःखामध्ये समान राहणारा. एक दिवस नाही मला, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 वर्ष बेलाच्या पानावर जगणं सोपं आहे. 3 वर्ष फक्त दुधावर जीवन काढणं सोपं आहे. असं तप ज्यावेळी माणसाच्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये घडतं त्यावेळी देव द्यायला येतो. आणि ज्यावेळी देव द्यायला येतो, देनेवाला देता है तो देता छप्पर फाड के, हे दृश्य आज पिंपळगाव नगरीमध्ये पाहायला मिळतंय. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. या ठिकाणी ज्यांनी 7 दिवसामध्ये पारायण केलं असे आमचे शुभक्त परायण देवजी पाटील नरवाडे, नागोरावजी पाटणे, मोहनरावजी कावडे, ज्ञानेश्वर माऊली, बाबारावजी आलेगावकर. आणि आजच्या कीर्तनाच्या निमित्तानं थोरला मठ सद्भक्त मंडळ या ठिकाणी आलेलं आहे. तथा या परिसरातील सर्व भाविक सद्भक्त मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जी आत्मशक्ती आहे त्या आत्मशक्तीला नमस्कार करण्यापूर्वी डॉक्टर साहेब टावर खालीच कधी रेंज नसते. आमचे डॉक्टर अखिलेशजी स्वामी उत्तम असे कीर्तनकार आहेत. त्यांना सुद्धा गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे. बाबारावजी देशमुख दोनवाडेकर यांना सुद्धा आशीर्वाद आहे. अशा पद्धतीचा सोहळा सदैव आपल्याला प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय सा